चाललंय करायचं मैत्रिणी जिज्ञासा आणि वेदांती प्लीज हाय टू हाय. कसं वाटलं तुम्हाला ह्यांना आमच्या ब्लॉग मध्ये बघून? एकदम छान वाटलं, कारण वाटायलाच पाहिजे तुम्हाला छान आम्हाला भेटून. एक तिकडे बघू गाइस, हे बघा काहीतरी झालेलं आहे इथे, विषय बघूया चला. तर हे बघा, इथे कोणतरी रॅन्डम मुलगी पडलेली दिसत आहे. बहुतेक तिला चक्कर आल्याची हे बघा काय दिसतंय, ही रॅन्डम मुलगी पडलेली दिसते. जिज्ञासा तुला काय वाटतंय? मला हे एक रॅन्डम मुलगी पडलेली पाण्याची प्लीज कॉल करा ॲम्ब्युलन्स. तिला आता पाणी शिंपडलं जात आहे, तिच्या तोंडावर कदाचित ती आता जागी होईल असं वाटते. काय वाटतं? काय करू काहीच कळत नाही. काहीतरी सांगा मला. तिला जाग आलेली आहे आता, ती थोडी काही त्रासच नाही ना? नाही नाही, मी तुला घरी सोडू दे आम्ही. नाही नको, आता व्यवस्थित वाटतंय मला. ठीक आहे. मला माहिती आहे अशी एक मुलगी चक्कर येऊन पडलेली, तर आज आपण तिकडे जाऊ आणि बघूया नक्की काय होतंय तिच्याकडे. हे बघा, तर ती मुलगी दिसत आहे. कशी वाटते तुम्हाला? कमेंट करून सांगा. काय बिहेवियर इज दिस? झिरो सिविक सेन्स. या देशात लोकांना सिविक सेन्सच राहिलेला नाही. या देशातल्या लोकांना तुम्ही असं म्हणूच नका, कळलं का? या देशातले लोक चक्कर येऊन पडतात आणि तुम्ही काय करताय? ब्लॉगिंग. हेच आहे का आपल्या देशाची संस्कृती? एखादा व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याची मदत केली पाहिजे, की हे असे ब्लॉग्स नाही. सोशल मीडियाचा एवढा चांगला प्लॅटफॉर्मला तुम्ही का बदनाम करत आहात? तुम्हाला कळत नाहीये का? सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आपल्या उपयोगासाठी असतो. हे असले व्हिडिओज करून फेमस होण्यासाठी नसतो, कळलं? अजूनही कळत नाही का या गोष्टीचं गांभीर्य, की तुम्ही अजून हसताय? ते त्या मुलीचा जीव गेला असता तर काय झालं असतं? तुमची जी इन्स्टावरची जी फॅमिली आहे, सो कॉल्ड फॅमिली, ती आली असती का तिला वाचवायला? नाही ना. जर सोशल मीडियाचा तुमच्याकडे ऍक्सेस आहे तर त्याचा तुम्ही चांगला वापर करा, ना की या असे ब्लॉग्स. आय एम सो सॉरी मॅम, आम्हाला तुमची मदत करायला हवी होती पण आम्ही नाही केली. खरंच सॉरी. पण आता तुम्हाला कसं वाटतंय? ठीक आहे. एक्सक्यूज मी, हा तुमचा फोन. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही आज आमचे डोळे उघडलेत. आणि आता इथून पुढे जर कुठला पण व्यक्ती जर अडचण असेल तर तुम्ही त्याची मदत करा, ना की ब्लॉगिंग करून त्याचं तुम्ही ताप वाढवा. हो मॅडम, मी कायम लक्षात ठेवेन. थँक्यू. सॉरी.